श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 8 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तर चला पाहूया. नमस्कार मंडळी. अक्कलकोट नगरीत सकाळची मंगळ वेळ होती. मंद वारा वाहत होता. भक्तांच्या मुखी श्री स्वामी समर्थ नाम सुरू होते. संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. गावातील लोक स्वामींच्या दर्शनासाठी उत्सुक होते. कोणी फुले घेऊन आले होते, कोणी नैवेद्य घेऊन आले होते, कोणी मनातील दुःख घेऊन आले होते. स्वामी मात्र सर्वांवर समान कृपा करत होते. त्या दिवशी एक गरीब शेतकरी स्वामींच्या चरणी आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. डोळ्यात अश्रू होते. हात जोडून तो म्हणाला, महाराज, माझ्यावर मोठे संकट आले आहे. स्वामी शांत बसले होते. त्यांच्या मुखावर दिव्य तेज होते. त्यांनी त्या शेतकऱ्याकडे प्रेमाने पाहिले. काय झाले रे? स्वामी म्हणाले. शेतकरी म्हणाला, माझी शेती पूर्ण नष्ट झाली आहे महाराज. पाऊस झाला नाही महाराज. घरात अन्नही नाही. लहान मुले उपाशी आहेत. कर्जदार त्रास देत आहेत. हे ऐकून आसपासचे भक्तही दुःखी झाले. परंतु स्वामी समर्थ शांत होते. त्यांनी डोळे मिटले. क्षणभर समाधी अवस्थेत गेले. नंतर म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच शेतकऱ्याच्या मनाला धीर आला. त्याने स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले. स्वामींनी त्याला थोडी उदी दिली आणि म्हणाले, ही उदी शेतात टाक. शेतकरी पूर्ण विश्वासाने निघून गेला. गावातील काही लोक त्याच्या थट्टा करू लागले. उदी टाकून पीक येईल का, ते म्हणाले. परंतु शेतकरी विचलित झाला नाही. त्याला स्वामीवर पूर्ण श्रद्धा होती. त्याने स्वामींची उदी संपूर्ण शेतात टाकली आणि मनोभाने प्रार्थना केली, स्वामी, आता सर्व तुमच्यावर सोपवले आहे. त्या रात्री आकाशात काळे ढग जमा झाले. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि जोरदार पाऊस पडू लागला. संपूर्ण गाव आनंदित झाले. शेतकऱ्यांचे शेत पाण्याने भरून गेले. काही दिवसात हिरवेगार पीक उगवले. शेतकरी आनंदाने रडू लागला. त्याला स्वामींची कृपा जाणवली. तो लगेच अक्कलकोटला गेला. स्वामी त्या वेळेला वडाच्या झाडाखाली बसले होते. भक्तगण भजन करत होते. शेतकरी धावतच स्वामींच्या चरणी पडला. महाराज, तुमच्यामुळे माझे जीवन वाचले. स्वामी स्मित करून म्हणाले, सर्व ईश्वराची कृपा आहे. श्रद्धा ठेव, संकट दूर होईल. भक्तांना स्वामींच्या कृपेचा अनुभव आला. गावभर ही बातमी पसरली. लोक अधिक भक्तिभावाने स्वामींकडे येऊ लागले. एकदा एक श्रीमंत व्यापारी स्वामींकडे आला. त्याच्याकडे भरपूर पैसा होता, परंतु मनात शांती नव्हती. तो नेहमी चिंतेत राहत असे. त्याने स्वामींना विचारले, महाराज, मला सुख का मिळत नाही? स्वामी म्हणाले, लोभ सोड, दान कर, गरिबांना मदत कर. खरे सुख सेवेत आहे. व्यापाऱ्याला स्वामींचे शब्द पटले नाहीत. तो मनात म्हणाला, पैशाशिवाय सुख कसे मिळेल? काही दिवसांनी त्याच्या व्यापारात मोठे नुकसान झाले. त्याचा गर्व नष्ट झाला. तो पुन्हा स्वामींकडे आला. त्यावेळी तो नम्र झाला होता. स्वामी म्हणाले, आता समजले का? संसार नश्वर आहे, फक्त ईश्वर सत्य आहे. व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने गरिबांना अन्नदान सुरू केले. लोकांची सेवा करू लागला. त्याच्या मनाला शांती मिळाली. स्वामी समर्थ नेहमी म्हणत, दया हीच खरी पूजा आहे. सेवा हाच खरा धर्म आहे. अक्कलकोटमध्ये दररोज अनेक चमत्कार घडत होते. एक स्त्री आपल्या आजारी मुलाला घेऊन आली. मुलाला तीव्र ताप होता. वैद्यांचीही आशा सोडली होती. आई रडत होती. ती स्वामींच्या चरणी पडली. माझ्या मुलाला वाचवा महाराज. स्वामींनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवला, उदी लावली आणि म्हणाले, जा, तुझा मुलगा बरा होईल. आईने पूर्ण विश्वास ठेवला. काही तासात मुलगाचा ताप उतरला. तो हसत हसत खेळू लागला. आई आनंदाने भारावून गेली. ती म्हणाली, स्वामी, तुम्हीच आमचे देव आहात. स्वामी म्हणाले, देव सर्वत्र आहेत. भक्तीने त्याला ओळखता आली पाहिजे. एकदा काही पंडित स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आले. त्यांना स्वामींचे सामर्थ्य माहीत नव्हते. त्यांना स्वामींचे सामर्थ्य मान्य नव्हते. ते म्हणाले, हे खरे संत आहेत का? स्वामी त्यावेळी शांत बसले होते. पंडिताची कठीण प्रश्न विचारले. वेद, उपनिषद, शस्त्र यावर चर्चा सुरू झाली. स्वामींनी सहज सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याचे ज्ञान अथांग होते. पंडित आश्चर्यचकित झाले. स्वामी म्हणाले, फक्त पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही, अंतःकरण शुद्ध असावे. पंडिताचा अहंकार नष्ट झाला. त्यांनी स्वामींच्या चरणी नामस्मरण केले. अशा प्रकारे स्वामी समर्थांचा योग्य मार्ग दाखवत होते. कोणालाही रिकामे हाती पाठवत नव्हते. कधी उपदेशाने, कधी कृपेने, कधी चमत्काराने ते भक्तांचे दुःख दूर करत होते. एका दिवशी एक तरुण स्वामींकडे आला. तो अत्यंत क्रोधी स्वभावाचा होता. लहान कारणावरून भांडत असे. स्वामींनी त्याला पाहताच म्हटले, राग हा मनुष्याचा मोठा शत्रू आहे. तरुणाला आश्चर्य वाटले, कारण त्यांनी काहीच सांगितले नव्हते. स्वामी पुढे म्हणाले, रागामुळे विवेक नष्ट होतो. शांत राहायला शिका.
त्या तरुणाने स्वामींचा उपदेश मनापासून स्वीकारला. हळूहळू त्याचा स्वभाव बदलला. तो नम्र आणि शांत झाला. स्वामी समर्थांच्या दर्शनाने अनेकांचे जीवन बदलत होते. भक्तांचा नवीन दिशा मिळत होती. लोकांमध्ये प्रेमही वाढत होते. भक्तीची भावना जागृत होत होती. दर संध्याकाळी अक्कलकोटमध्ये भजन होत असे. जय जय रघुवीर समर्थ असा गजर होत होता. संपूर्ण वातावरण आनंदमय होत असे. स्वामी कधी हसत, कधी रागवत, परंतु त्यामागे भक्तांचे कल्याणच होत असे. एक भक्त नेहमी स्वामींची सेवा करत असे. तो अत्यंत गरीब होता, पण त्याच्या मनात अपार शक्ती होती. एकदा त्याच्या घरी अन्न नव्हते, तरीही त्याने स्वामींसाठी भाकर आणली. स्वामींनी आनंदाने ती स्वीकारली आणि म्हणाले, भक्ती सर्वात मोठी आहे. दुसऱ्या दिवशी त्या भक्ताच्या घरी भरपूर धान्य आले. त्याला आश्चर्य वाटले. स्वामींची कृपा त्याच्यावर झाली होती. अनेक भक्तांना स्वप्नातही दर्शन भेटत होते. संकटाची पूर्वसूचना देत होते आणि योग्य मार्गही दाखवत होते. स्वामी समर्थांचे जीवन म्हणजे करुणेचा महासागर होता. त्यांच्या प्रत्येक कृतीत अध्यात्म होता. प्रत्येक शब्दात आशीर्वादही होता. ते म्हणत, नामस्मरण कर, ईश्वरांची विश्वास ठेव, सत्याचा मार्ग सोडू नको. लोक दूरवरून अक्कलकोटला येत होते. कोणी रोगमुक्तीसाठी येत होते, कोणी मानसिक शांततेसाठी येत होता, कोणी ज्ञानासाठी तर कोणी भक्तीसाठी. परंतु स्वामी सर्वांना एकच संदेश देत होते, श्रद्धा आणि सबुरी ठेवा. स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझा विजय तुझाच होईल. अध्यायाच्या शेवटी सर्व भक्त एकत्र जमले. भजन सुरू झाले. श्री स्वामी समर्थ नामाचा गजर झाला. स्वामी समर्थ अवस्थेत बसले होते. चेहऱ्यावर दिव्य तेज होते. भक्तांच्या मनात अपार शांतता होती. सर्वांनी एक